नमस्कार. मी रामेश्वर बद्दर, मराठवाडा नेता. यूट्यूब, फेसबुक आणि सोशल मीडियामध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. बोलू का नको, बोलू का नको, बोलू का नको ह्या विचारात असताना धरलं तर चावतंय, सोडलं तर पळतंय अशा प्रकारची अवस्था असताना उद्या निकालानंतर बोलण्यापेक्षा लोकांना सावध करणं, जागरूक करणं, जागते रहो म्हणणं या भूमिकेतून अत्यंत स्पष्ट आणि आखो देखा वृत्तांत मी या ठिकाणी लोकांपुढे मांडत आहे. मित्रहो, तसं पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, JP नड्डा, देवेंद्र फडणवीस यांनी डे टू डे भाजप घराघरापर्यंत, मनामनापर्यंत कसं जाईल याचा प्रयत्न केला. पण काल परवापर्यंत झोपी गेलेले रायगडाला जेव्हा जाग येतो म्हणल्यासारखं, जेव्हा अशोकराव चव्हाण आणि बसवराज पाटील आणि अर्चना पाटील हे जेव्हा भाजपमध्ये गेल्यानंतर अत्यंत खळबळून जागे झाल्यासारखं घे हेलिकॉप्टर उडण खटोला घेऊन फिरणं आणि ॲक्शन करून बोलणं चालू आहे. त्यामुळं काँग्रेसचं परिस्थिती पाहत असताना काँग्रेस ही बेभाव आहे, बेभाव झालेला आहे, सैराट झालेला आहे. पण भाजपची तुलना करत असताना लातूर जिल्हा हा गेल्या 3-4 टर्मपासून हा भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. दुर्दैवानं या ठिकाणी पूर्ण यंत्रणा कशा पद्धतीनं हाताळली जात आहे, कुठला हिशोब कोण चुकवत आहे, ज्यांचा आणि भाजपचा इनमेन 3 दिवसात संपर्क आलेली माणसं आणि त्यांना मात्र एक फार मोठं काहीतरी साम्राज्य मिळालेलं आहे अशा भूमिकेतून वागताना कदाचित उमेदवाराच्या स्वभावाचा गैरफायदा असेल, कदाचित जुने काँग्रेसचे संबंध असतील किंवा काही असेल, पण अभी नाही तो कभी नाही. आणि आता जर जागरे नाही झाले, मग देवेंद्र फडणवीस असोत किंवा हायकमांड असोत, यांनी जर वेळीच लातूरकडे लक्ष नाही दिलं तर विचित्र निकाल लागला तर धक्का बसायला नको, म्हणून हा बोलण्याचा प्रयत्न आहे. मी माझ्या आयुष्यामध्ये लोकसभेच्या चाकूरकरांच्या 7 निवडणुका, नंतर आमचे इचलकरंजीचे पैलवान यांची एक निवडणूक, सुनील गायकवाड यांची एक निवडणूक आणि आमचे सध्याचे सुधाकरराव श्रंगारे यांची एक निवडणूक जवळून पाहिलेली आहे. अनेक जिल्हा परिषदा, विधानसभा, ग्रामपंचायता जवळून पाहिलेल्या आहेत. माझ्या आयुष्यात अत्यंत ढिसाळ नियोजन हे सध्या लातूर लोकसभा भाजपचं दिसून येत आहे. मग तुम्ही म्हणाल ही एवढी मोदीची सभा चांगली कस काय झाली? मोदी टू जनता हे अंडर करंट आहे. मी लातूरच्या सभेचं पाहिलं, जवळजवळ 30% लोक हे स्वतःहून आलेले होते. निश्चित कुठं कोण बसावं, कुठं कोण असावं याही पेक्षा लातूर लोकसभेमध्ये जनतेनं ही निवडणूक वेगवेगळ्या कारणानं आपल्या हातावर, आपल्या खांद्यावर घेतलेली दिसून येत आहे. मी अहमदपूर, लोहा, कंधार, उदगीर, अहमदपूर, निलंगा, रेणापूर तसंच जळकोट या सर्व भागात लोकांना बोललो, प्रमुखाला बोललो, कॉमन मॅनला बोललो. कशामुळं कळत नाही, उडवा उडवी, टोलवा टोलवी चाललेली आहे. अत्यंत गांभीर्यहीन, गांभीर्य शून्य यंत्रणा कशामुळं केली जात आहे हे मात्र न उलगडणारं कोड आहे. शेवटी यावेळेस ज्या पद्धतीनं सैन्याला रसद असेल तर सैन्य लढत असतं आणि आतापर्यंत संभाजीराव पाटील यांनी अनेक निवडणुका लढवल्या, त्यावेळेस समन्वयक मिलिंद पाटील वगैरे होते. नवीन समन्वय आहेत, पाटील आहेत. आम्ही त्यांच्यावर ॲलिगेशन नाही करणार, पण एकंदरीत शाही पद्धतीनं
काँग्रेस स्टाईल अत्यंत नियोजन केलं जात आहे. आणि मी नाव घेऊन आज नाही बोलणार, योग्य वेळे निकालानंतर मी बोलणारच आहे की जाणीवपूर्वक सुधाकर श्रंगारे ना कसे अडथळे आणता येतील, त्यांची गोची कशी करता येईल, हे प्रयत्न भाजप अंतर्गत जवळजवळ अनेक ठिकाणी घडत आहेत. कुणालाही विचारलं, काय नाही हो, काही निरोपच नाही, कामच नाही. आणि कुणालाही फोन केला, काय करतायत, मिटिंगात आहेत किंवा घरी आहेत. मिटिंगात दिवस दिवस मिटिंगा. खरं म्हणजे अमित देशमुख हेलिकॉप्टर घेऊन त्यांना एक सुवर्ण संधी मिळाली आहे. उद्याचा मराठवाड्याचा नेता म्हणून, महाराष्ट्राचा नेता म्हणून वक्तृत्व असल्यामुळं, वडिलांची पुण्याई असल्यामुळं सगळं चालू आहे. निश्चित नरेंद्र मोदी यांनी लातूरला एज्युकेशन हब म्हणून उल्लेख केला. आणि आमच्या एका मित्राच्या मुलांनी जे PMO ऑफिसला जी माहिती फीड केली होती ती मी म्हणजे SMS वाचला. आणि सिद्धेश्वर ग्रामदैवताचा उल्लेख असेल, सोशल इंजिनिअरिंगचा उल्लेख असेल आणि अनेक मुद्दे हे त्या ठिकाणी मांडले. अजूनही वेळ गेलेली नाही, 4 दिवस राहिलेले आहेत. आम्ही मतदारांना विनंती करतो, इथं निवडणूक ही मोदींची आहे. कोण जर शकुनी नीती पाताळ यंत्री जर यंत्रणेला खो घालण्याचा प्रयत्न करत असेल, मग आज सुधाकर श्रंगारे कालपर्यंत लोकांबरोबर एवढं चांगलं वागणारे आता बोलत नाहीत, प्रतिक्रिया देत नाहीत, गांगारल्यासारखी अवस्था झालेली आहे. म्हणून या निमित्तानं आम्ही देवेंद्रजी फडणवीस, त्याचबरोबर प्रदेश अध्यक्ष बावनकुळे यांना सांगू इच्छितो की लातूर हे दुर्दैवानं जर धक्कादायक निकाल लागला तर तो अमित देशमुखचा विजय नसणार आहे, तर काँग्रेस भाजपच्या अंतर्गत समन्वय समितीचा अभाव. मग तुम्ही उदगीरला विचारा, काय हो, काहीच नाही. अहमदपूरला विचारा, मग आम्ही चिखलीकर प्रवीण पाटलाला विचारलं, म्हणजे आम्ही कुणी काय घेणारे याची वाट बघणार नाही, आम्ही आमचा यंत्रणा राबवत आहोत. दुर्दैवानं योगायोगानं रमेश कराड आजारी असल्यामुळं लातूर ग्रामीण मध्ये तेवढी यंत्रणा नाही. लातूर शहरामध्ये संभाजीराव पाटील, शैलेश गोजमगुंडे, सुधीर धुत्तेकर, मगे, देविदास काळे यांनी यंत्रणा घेरप करायचा प्रयत्न केलेला आहे. पण राहून कालपर्यंतच्या निवडणुका आणि आजची निवडणुका पाहिली असता ही निवडणूक निश्चित श्रंगारे विजयी होणार आहेत. पण मताधिक्य घटण्याचं काम मात्र समन्वयक जे आहेत त्यांचा लोकांशी असलेला अप्रोच मी सांगू इच्छितो. एका गावामध्ये, एका तालुका प्रेसला 1500 लोकांच्या सभेची तयारी करा सांगितलं गेलं. 1200च्या, 1000च्या आणि 500च्या. नेमकं कशामुळं, कोण का करतंय हे कळत नाही. आणि शेवटी श्रंगारे यांनी सुद्धा, तुम्ही खूप मोठे असाल, तुम्ही खूप दानधर्म केला असेल, आता इज्जतीचा प्रश्न आहे, पक्षाच्या इज्जतीचा प्रश्न आहे. आणि बोललं काय तर उद्या म्हणजे वाईट परिणाम होतील असं वाटत असेल आणि न बोलताही जर वाईटच परिणाम होणार असतील तर त्यांनी सुद्धा या निवडणुकीकडे गांभीर्याने घेणं गरजेचं आहे. आम्ही संभाजीरावांना मार्गदर्शन करू शकत नाहीत कारण त्यांना अनुभव आहे. पण आम्हाला जे जाणवतंय की जे अनेक निवडणुका त्यांच्या जेव्हा ते संयोजक होते, मग महानगरपालिका असेल, मला तर मी महानगरपालिकेला उद्या मतदान आहे म्हणता आज मी म्हटलं की मला वाटलं नव्हतं तुम्ही शेवटपर्यंत की लातूरमध्ये देशमुख विरोधी लढाल म्हणून. बघूया. मतदार हो, या ठिकाणी आपल्याला मतदान करायचंय, हे आपले नरेंद्र मोदी यांच्याकडे पाहून करायचंय. निश्चित या ठिकाणी डॉक्टर काळगे, पण या ठिकाणचा लिंगायत समाजात एवढा छोट्या मानसिकतेचा नाही. आणि त्याचबरोबर दुसऱ्या मतदारसंघात SC STच्या मताचा फटका बसतो. पण या ठिकाणी लोकांना एक काँग्रेसनं ज्या पद्धतीनं खेळ केलेला आहे त्याची चीड आलेली आहे. एकच सांगतो, 4 दिवसात जर जो कोणी आघाडी घेईल, जो कोणी यंत्रणा बरोबर राबेल, आणि शेवटी आपण म्हणतो की घरात नाही दाना हवालदार म्हणा,
जर निवडणूक लढवायला आपल्याकडे यंत्रणाच नव्हती तर निवडणुका लढवायच्या कशाला? आणि अशा एका परिस्थितीमध्ये मित्रहो, आपल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींना पंतप्रधान करायचंय. काही जण मला कॉमेंट करतील, तुम्ही पत्रकार आहात का, तुम्ही भाजपचे कार्यकर्ते आहात का, पॉकेट मिळालंय का मिळालं नाही म्हणून बोलताय. मी पत्रकार जरी असलो तरी मला एक विचारधारा आहे. मला काही गोष्टी बोलाव्याशा वाटतात आणि मी जर बोलत नसेल तर पुन्हा काय फायदा आहे. आणि अशा एका परिस्थितीमध्ये जरी काँग्रेस बेभान असेल, सैराट असेल, हेलिकॉप्टर असेल, गोरे गोमटे देखणे चेहरे अहमदपूर इकडं तिकडं फिरत असतील, तरी परंतु कॉमन मॅन, मिडल मॅन हा मोदी साहेबाबरोबर आहे आणि लोक त्यांना रोखायचा प्रयत्न करत आहेत. वेगवेगळ्या पद्धतीनं स्पीड ब्रेकर आणत आहेत. चला 4 दिवसात मतदार राजा स्वतः. एक चांगली गोष्ट आहे की अगोदर कार्यकर्त्याला पोलचीट वाटाव्या लागत होत्या, पण शासकीय यंत्रणेच्या पोलचीट ह्या जवळजवळ सगळीकडे येत आहेत, आलेल्या आहेत. मताचा टक्का वाढला पाहिजे. देशाची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी, देश एकसंघ ठेवण्यासाठी आणि हे संविधान बदलणार अमकं तमकं असल्या नाटकी लोकांपासून सावध राहिलं पाहिजे. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी 4 लाख कोटी रुपये हे सोयाबीनचे देणार असल्याचं आचारसंहिता आपल्याबरोबर सांगितलेलं आहे. म्हणून बा मुलई जा होशियार, जागते रहो आणि कुणीही कशाही प्रकारचा अडथळा अडसर येणार नाही. आणि कुणी आणायचा प्रयत्न केला, कुणी जर चुकीच्या पद्धतीनं आम्ही म्हणजे पक्ष आहे की ज्यांना येऊन 4-5 वर्षही पक्षात झाले नाहीत, अशीही काही मंडळी आहे ज्यांना फक्त एन्जॉय द इलेक्शन, शाही राहायचं, फिरायचं, आनंद करायचा, बाकी गोष्टी आज बोलायच्या नाहीत. कारण त्या विषयावर कमरेखालची पत्रकारिता मी केली आहे ना, करणार नाही काय. पण एक सांगतो की कुणी असो, जे जे जबाबदार घटक आहेत, लातूरचे धुत्तेकर असतील, देवीदास काळे असतील, मगे असतील, लाहोटी असतील, गोजमगुंडे असतील, यांनी सक्रिय होणं गरजेचं आहे. त्याचबरोबर जिल्हाध्यक्ष शहराचे देवीदास काळे यांच्यात प्रचंड कॉन्फिडन्स आहे. त्याचबरोबर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष गोविंदांना केंद्रे असतील, या ठिकाणी उदगीरमध्ये संजय बनसोडे आणि बाबासाहेब पाटील या दोघांनी लक्ष घातलं तर आणि तरच त्या दोन्ही मतदारसंघात मताधिक्य मिळणार. आणि प्रतापराव पाटील चिखलीकर, प्रवीण पाटील चिखलीकर, अशोक चव्हाण यांनी लोहा कंधारमध्ये लक्ष घालणं गरजेचं आहे. आपले संभाजीराव पाटील निलंगेकर हे फक्त निलंग्याचे संयोजक नाहीत, ते संपूर्ण लोकसभेचे. आणि योगायोगानं आप्पा आजारी असल्यामुळं काल ते संवाद कार्यालयातून बैठकी घेतली. संध्याकाळच्या वेळेस याला आपल्या उदगीर विधानसभा मतदारसंघात त्यांची सभाही झाली. असो मित्रहो, आज जर पाहिलं तर भाजप हे थोडं मरगळ आलेली आहे का, आणलेली आहे का, कुणाची इगो हार्ट झालेले आहेत. पण जनतेने मात्र ठरवलेलं आहे की या ठिकाणी शंगारेंना विजयी करायचं. डॉक्टर शिवाजीराव काळगे एक चांगला माणूस आहे, प्रयत्न खूप चांगले आहेत. फर्स्ट अटेम्प्टमध्ये ज्यांना यश मिळेलच याची गॅरंटी नाही, पण मतदार कॉमन मनुष्य जे वेगवेगळ्या, कुणाला स्वच्छतागृह मिळाले, कुणाला घरं मिळाले, कुणाला कोणत्या योजना मिळाल्या, ते मात्र मला आठवतंय की जेव्हा करीमुद्दीन सिद्दीकी यांची निवडणूक होती विधान परिषदेची, बरेच म्हणजे मत विरोधात सत्ताधाऱ्यांनी प्रयत्न केला होता त्यांच्याच लोकांनी. मी त्यावेळेस म्हणलं लातूर पॅटर्न का नाम है बैमानी, अशा प्रकारचं काम त्यांना पाडण्याचाही प्रयत्न केला होता. मला आठवतंय स्वर्गीय उटगे आमदार यांची आठवण होते. किंबहुना निलंग्यामधून शिवराज पाटील चाकूरकरांना कमी मताधिक्य मिळाल्यामुळं शिवाजीराव पाटील निलंगेकरांचं उमेदवारी कटली होती. त्यावेळेला लोकसत्ता किंवा महाराष्ट्र टाइम्सला लेख आला होता, हिऱ्याचं कोळसे झाले आणि भ्रष्टाचाराचे पाठ वाहिले. म्हणून काय काल झालं यापेक्षा आज उद्या येणाऱ्या 4 दिवसात
आम्ही आमचं ऐकावंच असं नाही. हे पब्लिक है, हे सब जानती है. म्हणून मित्र हो, आम्हाला जे वाटतंय एकदम करेक्ट विश्लेषण ह्या येणाऱ्या 4 दिवसापर्यंत जर जो कोणी डोर टू डोर जाईल, जो कोणी कार्यकर्त्याला कामाला लावेल, पण लोकांचं भाजप ही सातत्यानं वेगवेगळ्या माध्यमातनं, मन की बातच्या माध्यमातनं, कोरोनाच्या काळातला असेल, किट्स असतील, अशा वेगवेगळ्या माध्यमातनं 1 रुपयाला तुम्हाला पीक विमा असेल, रेल्वे बोगी कारखाना असेल, असे अनेक कामं, राष्ट्रीय महामार्ग आहेत की उघडा डोळे बघा नीट हे म्हणण्याची वेळ आलेली आहे. चला, सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. कॉमेंट करताना मेहरबानी करून एक लक्षात ठेवा, ना लेफ्ट ना राईट. मोदी प्रेम आहे, होतं, राहणार. पण जर कुणी आडवं आलं आणि आमच्याकडं काही यंत्रणा असती, माझ्याकडं बद्दरकडं, मी स्वतः केली असती. म्हणून प्रत्येकाने स्वतः मतदारांनी नरेंद्र मोदी समजून नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्यासाठी शंगारे असो किंवा आणि कुणी असो, या सर्वांनी प्रयत्न करावं. बसवराज पाटील मुरुमकर यांनीही लातूरमध्ये येऊन काही भेटी घेणं गरजेचं आहे. कोणतरी म्हणते की त्यांना येऊ नका म्हणून सांगते. देव जाणे, कानात डोळ्यात अफवा भूलतापा यापासून सगळ्यांनी सावध राहावं आणि मतदारांनी निर्भयपणानं भयमुक्त वातावरणात मतदान करावं. नमस्कार, धन्यवाद.